खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक राजा आणि त्याची राणी होती. त्यांना 7 मुली होत्या. एकदा दुसऱ्या एका राजाने त्या राजावर हल्ला केला. युद्ध झाले आणि त्यात तो राजा हरला. शत्रू राजाने त्याला पकडून नेले आणि राणी व 7 मुलींना तिथेच सोडून गेला. आता त्या सर्व बिचाऱ्या एकट्या राहिल्या. राणीने तो महाल सोडला आणि मुलींना घेऊन एका अतिशय छोट्या घरात राहायला गेली. त्यांचे दिवस वाईट चालले होते. त्यामुळे जेव्हा कधी त्यांना जेवण मिळाले तेव्हा ते त्यांच्यासाठी मोठ्या नशिबाचे दिवस समजले जात असतं. एके दिवशी त्यांच्या घराजवळ फळे विकणारा आला. राणीने त्याला थांबवून काही अंजीर विकत घेतले. अंजीर घेत असताना तिथून एक म्हातारी जात होती. तिने राणीला भीक मागितली. राणी म्हणाली, "अरे देवा, काश मी तुझी काही मदत करू शकले असते, पण मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मी स्वतःच खूप गरीब आहे." म्हातारीने विचारले, "तुम्ही कसे गरीब झालात?" राणी म्हणाली, "तुम्हाला माहिती नाही का? मी स्पेनची राणी आहे. माझ्या पतीवर हल्ला झाला आणि तो हरला. त्यामुळे मी गरीब झाले." म्हातारी म्हणाली, "अरे बिचारी, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यावर हे वाईट का घडत आहे? तुमच्या घरी एक मुलगी आहे जिची सुरुवातच वाईट आहे. जोपर्यंत ती तुमच्या घरी आहे तोपर्यंत तुम्ही कधीही सुखी होणार नाही. कदाचित तुम्ही म्हणाल की मी एक मुलीला घराबाहेर पाठवावी. मला फार दुःखाने सांगावे लागते, पण माझा हाच अर्थ आहे आणि तुमच्या दुर्दैवावर हाच एक उपाय आहे." ती दुर्दैवी मुलगी कोण आहे? ती मुलगी जी हातावर हात ठेवून झोपते. आज रात्री जेव्हा तुमच्या मुली झोपतील तेव्हा एक मेणबत्ती घ्या आणि सर्वांना बघा. जी मुलगी हातावर हात ठेवून झोपली असेल तिला तुम्ही घराबाहेर पाठवा. मगच तुम्हाला तुमचे गमावलेले राज्य परत मिळेल. हे ऐकून राणीने म्हातारीने सांगितल्याप्रमाणे करण्याचे ठरवले. ती मध्यरात्री उठली, मेणबत्ती पेटवली आणि आपल्या 7 मुलींना बघायला गेली. त्या सर्व झोपल्या होत्या. काहींचे हात मोडून, काहींचे गालाखाली, काहींचे उशाखाली होते. शेवटी ती आपल्या सर्वात लहान मुलीजवळ आली. तिने पाहिले की ती मुलगी हातावर हात ठेवून झोपली होती. तिला त्या स्थितीत झोपलेले पाहून राणीला फार दुःख झाले आणि ती रडली. ती आपल्या लहान मुलीला खूप प्रेम करत होती. तिला घराबाहेर काढण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण काय करणार? ती हळूच पुटपुटली, "काय करू बेटा, तुला माझ्या घराबाहेर जावेच लागेल." जेव्हा तिने हे म्हटले तेव्हा ती मुलगी जागी झाली. तिने पाहिले की आई मेणबत्ती घेऊन उभी आहे आणि रडत आहे. तिने आश्चर्याने विचारले, "काय झाले आई? तुम्ही इथे का उभ्या आहात आणि का रडत आहात?" राणी म्हणाली, "काही नाही बेटा, आज एक म्हातारी भीक मागायला आली होती. तिने सांगितले की आम्ही तेव्हाच सुखी होऊ जेव्हा त्या मुलीला घराबाहेर पाठवू जी हातावर हात ठेवून झोपते. आणि ती दुर्दैवी मुलगी तू आहेस." मुलगी साधेपणाने म्हणाली, "अरे, तर तुम्ही याच गोष्टीवर रडत आहात. मी कपडे घालते आई, मी आत्ताच घराबाहेर निघते." तिने लगेच कपडे घातले, काही आवश्यक सामान एका पोटलीत बांधले आणि घर सोडून निघाली. राणी तिच्याकडे पाहत राहिली की तिची मुलगी किती सहज घर सोडून गेली. खूप चालल्यानंतर ती मुलगी एका रिकाम्या मैदानात आली जिथे फक्त एक घर उभे होते. ती घराजवळ गेली. आतून कापड विणण्याची आणि कापण्याची आवाज येत होती. तिने आत डोकावले. काही स्त्रिया कापड विणत होत्या. तिला दारात उभे असलेले पाहून एका स्त्रीने म्हटले, "आत ये, बाहेर का उभी आहेस?" मुलगी आत गेली. "तुझे नाव काय आहे? बदकिस्मत, तुला आमच्यासोबत काम करायचे आहे का?" "नक्की." त्यांनी तिला घर झाडणे आणि इतर छोटे मोठे काम सांगितले. मग म्हणाल्या, "ऐक बदकिस्मत, आज रात्री आम्ही बाहेर जात आहोत. आम्ही गेल्यानंतर दार बाहेरून बंद करू. तेव्हा तू आतून कुलूप लाव. सकाळी आम्ही परत आल्यावर बाहेरून दार उघडू. तू आतून उघड. तुझे काम हे आहे की आमचे रेशमी, बेली किंवा विणलेले कापड कोणी चोरू नये किंवा नष्ट करू नये." असे म्हणून त्या निघून गेल्या. मध्यरात्री बदकिस्मतला कात्री चालवण्याची आवाज ऐकू आला. तिने लगेच मेणबत्ती पेटवली आणि विणकामाच्या जागी गेली. तिथे तिने पाहिले की एक स्त्री कात्रीने विणकाम यंत्रातून सोन्याचे कापड कापत होती. फ्रान्सिस्काची किस्मत बाहेर आली. त्याने तिला धोबिनीचा संदेश दिला आणि तिला गोल आकाराची डबल रोटी दिली. मग त्याने विचारले, "ओ फ्रान्सिस्काच्या किस्मत, कृपया तुम्ही मला माझ्या किस्मतीबद्दल काही सांगाल का? ऐक, तू इथून खच्चरांचा रस्ता धरून चालत राहा जोपर्यंत तुला एक भट्टी दिसत नाही. भट्टीजवळ एक खड्डा आहे जिथे एक म्हातारी जादूगारिणी बसते. तिच्याजवळ फार नम्रतेने जा आणि ही गोल डबल रोटी तिला दे, कारण तीच तुझी किस्मत आहे. ती डबल रोटी घेण्यास नकार देईल आणि तुझा अपमानही करेल, पण तू ती डबल रोटी तिच्या जवळच ठेवून परत ये." म्हणून ती मुलगी खच्चरांच्या रस्त्याने चालू लागली. ती चालत राहिली जोपर्यंत भट्टीजवळ पोहोचली नाही.
तिथे तिला एक म्हातारी बसलेली दिसली. त्या म्हातारीकडून इतकी भयंकर दुर्गंध येत होती की तिथे पोहोचल्यावर त्या मुलीचा जीव मळमळू लागला. तरीही फ्रान्सिस्काच्या किस्मतीची आठवण करून ती नम्रतेने तिच्या जवळ गेली आणि गोल डबल रोटी देत म्हणाली, "ओ माझ्या प्रिय किस्मत, ही घे." तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच म्हातारी ओरडली, "इथून चालती हो, कोणी तुझी डबल रोटी मागितली?" आणि ती मुलीच्या दिशेने पाठ फिरवून बसली. त्या बदकिस्मतने डबल रोटी तिच्याजवळ ठेवली आणि फ्रान्सिस्काकडे परत आली. दुसरा दिवस सोमवार होता, धुण्याचा दिवस. फ्रान्सिस्काने कपडे साबणाच्या पाण्यात भिजत ठेवले, मग त्यात फेस काढला. बदकिस्मतने ते चोळून धुतले आणि वाळण्यासाठी टांगले. ते वाळल्यावर त्यांची दुरुस्ती केली आणि त्यांना इस्त्री केले. फ्रान्सिस्काने ते टोपलीत ठेवले आणि राजाच्या महालात नेले. कपडे पाहून राजा म्हणाला, "फ्रान्सिस्का, आता तू म्हणू नकोस की याआधी तू कधी इतक्या चांगल्या प्रकारे कपडे धुतलेस आणि इस्त्री केलेस." या मेहनतीबद्दल त्याने तिला त्या दिवशीही 10 सोन्याचे सिक्के दिले. आता काय? फ्रान्सिस्काने पुन्हा आटा विकत घेतला आणि 2 अंगठीच्या आकाराच्या डबल रोट्या बनवल्या. तिने बधक किस्मतीला समुद्र किनाऱ्यावर दोघांच्या किस्मतीला देण्यासाठी पाठवले. पुढच्या वेळी बधक किस्मतने राजकुमारचे कपडे धुतले. राजकुमारची लग्नाची तयारी चालली होती, त्यामुळे त्याला उत्तम धुतलेले आणि इस्त्री केलेले कपडे हवे होते. या कामासाठी त्याने फ्रान्सिस्काला 20 सोन्याचे सिक्के दिले. यावेळी फ्रान्सिस्काने केवळ 2 डबल रोट्यांचा आटा विकत घेतला नाही, तर बधक किस्मतीच्या किस्मतीसाठी एक सुंदर पोशाख, एक उत्तम स्कर्ट, काही नाजूक रुमाल, कंगवा, केसांत लावण्याचे सुगंधी तेल आणि इतर काही वस्तूही विकत घेतल्या. बधक किस्मत सर्व सामान घेऊन भट्टीच्या दिशेने निघाली. तिथे पोहोचून ती खड्ड्याजवळ बसली आणि आपल्या किस्मतीला म्हणाली, "ओ माझ्या प्रिय किस्मत, ही तुझी गोल डबल रोटी." आता किस्मत बधक किस्मतीशी जास्त साम्य दाखवू लागली होती. ती डबल रोटी घेण्यासाठी जवळ आली. जशीच बधक किस्मतीची किस्मत जवळ आली, तशी बधक किस्मतने तिला पकडले. तिने तिला साबण लावून आंघोळ घातली, केस विंचरले आणि नवीन कपडे घातले. सुरुवातीला म्हातारीने थोडे विरोध केला, पण नंतर तिला दिसले की ती पूर्णपणे बदलली आहे. ती म्हणाली, "ओ बधक किस्मत, आता माझे ऐक. तुझ्या या सर्व दयाळूपणाबद्दल मी तुला एक छोटासा भेटवस्तू देते." असे म्हणून तिने तिला एक सलाई ठेवण्यासारखा छोटासा डबा दिला. बधक किस्मत तो डबा घेऊन लगेच फ्रान्सिस्काकडे धावली. घरी जाऊन डबा उघडला तेव्हा त्यात कपड्यांवर लावण्याची एक बेल, वाईन, एम्ब्रॉयडरीचा तुकडा होता. फ्रान्सिस्का आणि बधक किस्मत दोघीही त्या छोट्या बेलच्या तुकड्याकडे पाहून निराश झाल्या. त्यांच्या तोंडून निघाले, "काय व्यर्थ वस्तू आहे," आणि त्यांनी तो अलमारीच्या खालच्या कप्प्यात ठेवला. पुढच्या आठवड्यात जेव्हा फ्रान्सिस्का धुतलेले कपडे घेऊन महालात गेली, तेव्हा राजकुमार खूप उदास दिसत होता. तिने विचारले, "राजकुमार, काय झाले? तुम्ही इतके उदास का आहात?" राजकुमार म्हणाला, "अरे, मी लग्नासाठी पूर्ण तयार आहे, पण आता समजले की माझ्या दुल्हनच्या पोशाखात लावण्याची बेल गहाळ झाली आहे आणि संपूर्ण राज्यात तशी बेल कुठेही मिळत नाही." फ्रान्सिस्का म्हणाली, "राजकुमार, जरा थांबा." आणि ती घराकडे धावली. घरी जाऊन तिने अलमारी उघडली, बेलचा तुकडा काढला आणि राजकुमारकडे परत धावली. त्यांनी तो बेलचा तुकडा दुल्हनच्या पोशाखातील बेलशी जुळवून पाहिला, तर तो अगदी जुळला. राजकुमार आनंदाने म्हणाला, "अरे, आज तू मला वाचवलेस फ्रान्सिस्का. मी तुला या बेलच्या वजनाएवढे सोने देईन." त्याने एक तराजू मागवला, एका पल्ल्यात बेल ठेवली आणि दुसऱ्यात सोने. पण कितीही सोने ठेवले तरी बेलचा पल्ला जडच राहिला. दुसऱ्या तराजूनेही तेच झाले. मग तो धोबिनीला म्हणाला, "फ्रान्सिस्का, खरे सांग, एवढा छोटा बेलचा तुकडा इतका जड कसा असू शकतो? हा तुला कुठे मिळाला?" आता फ्रान्सिस्काला संपूर्ण कहाणी सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. कहाणी ऐकल्यावर राजकुमारने बदक किस्मतीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. धोबिनीने बदक किस्मतीसाठी काही चांगले कपडे आणि दागिने गोळा केले. तिला ते घालून महालात घेऊन आली. ती एक राजकन्या होती आणि दरबारी रीतिरिवाज चांगले जाणत होती. जेव्हा बदक किस्मत राजाच्या खोलीत शिरली, तिने शाही पद्धतीने वाकून अभिवादन केले. राजकुमारने तिचे स्वागत केले, बसण्यासाठी जागा दिली आणि विचारले, "पण तू कोण आहेस?" बदक किस्मत म्हणाली, "मी स्पेनच्या राजाची सर्वात लहान मुलगी आहे. माझ्या वडिलांना युद्धात हरवून त्यांची गादी हिसकावली गेली आणि त्यांना तुरुंगात टाकले. माझ्या बदक किस्मतीने मला घर सोडायला भाग पाडले. जगात मला खूप अपमान, मार आणि आरोप सहन करावे लागले." असे म्हणून तिने राजकुमारला सर्व सांगितले. यानंतर राजकुमारने प्रथम काम केले ते म्हणजे त्या कपडे बुनकरांना बोलावले.
ज्यांचा कपडा आणि बेल बदकिस्मतीच्या किस्मतीने कापला होता. त्याने विचारले, तुमचे किती नुकसान झाले? त्यांनी सांगितले, छेंजूसही शोस्थास्थला सोन्याचे क्राऊन. राजकुमारने त्यांना छेंजूस क्राऊन दिले आणि म्हटले, घ्या तुमचे छेंजूस क्राऊन आणि लक्षात ठेवा, ही बिचारी मुलगी जिला तुम्ही घराबाहेर काढले होते ती स्पेनच्या राजाची मुलगी आहे. आता जा. मग त्याने दुकानदारांना बोलावले, ज्यांच्या दुकानात बदकिस्मतीच्या किस्मतीने दारू सांडली होती. त्यांचेही नुकसान भरून दिले आणि इशारा दिला. नंतर त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीशी लग्न नाकारले आणि बदकिस्मतीशी लग्न केले. बदकिस्मतीला त्याने सन्मानार्थ फ्रान्सिस्का दिली. आता या आनंदी जोडीला इथेच सोडू आणि बदकिस्मतीच्या आईकडे जाऊ. जेव्हा राणीची सर्वात लहान मुलगी घर सोडून गेली, तेव्हापासून राणीची किस्मत उलटी फिरू लागली. तिला वाटले की म्हातारी खरे बोलत होती. एक दिवस तिचा भाऊ आणि भाचा मोठ्या सैन्यासह आले आणि त्यांनी बहिणीचे राज्य परत जिंकले. राणी आणि तिच्या 6 मुली पुन्हा महालात राहू लागल्या, पण त्यांच्या मनातून सर्वात लहान मुलगी आणि बहिणीची आठवण कधीच गेली नाही. ती घर सोडल्यापासून कोणालाही तिची बातमी नव्हती. दरम्यान राजकुमारला समजले की बदकिस्मतीची आई महालात परत गेली आहे. त्याने तिला निरोप पाठवला की त्याने त्यांच्या मुलीशी लग्न केले आहे. आईला हे ऐकून खूप आनंद झाला. ती काही नोकरदासी घेऊन मुलीला भेटायला निघाली. मुलीही आपल्या नोकरदासी घेऊन आईला भेटायला निघाली. दोन्ही राज्यांच्या सीमेवर ते भेटले. आनंदाने दोघी एकमेकींना वारंवार मिठी मारत होत्या. मुलीच्या भेटीमुळे दोन्ही राज्यांत मोठ्या खुशा साजऱ्या झाल्या.